सांगलीमध्ये विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडूनही दाखल केला उमेदवारी अर्ज। आज सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। सांगली आणि भिवंडीच्या जागेसंदर्भात नाना पटोलेंच्या निवासस्थानी बैठक। आघाडी असल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं काम करा। पटोलेंच्या विश्वजित कदम आणि दयानंद चोरगेंना सूचना। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार। दसरा चौकातनं महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना बच्चू कडूंचा पाठिंबा, तर अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना स्वाभिमानीकडनं पाठिंबा। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचं आयोजन। निवडणूक रोख्यांमुळे राजकीय पक्षांना मिळालेल्या पैशांचा माग काढता आला। पंतप्रधानांकडून निवडणूक रोख्यांचं समर्थन। प्रामाणिकपणे विचार केल्यास विरोधकांना पश्चाताप होईल, मोदींचं वक्तव्य। निवडणूक रोख्यांबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देतात। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। मुंबईमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक। गुजरातच्या भुजमध्ये बेड्या। आरोपींकडनं एका महिन्यापासून सलमानच्या घराची रेकी। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचा सुनियोजित कट असल्याचं तपासातनं उघड। हल्लेखोरांकडनं 4 वेळेला गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी। सनरायझर्स हैदराबादचा आयपीएलच्या मैदानामध्ये पुन्हा भीमपराक्रम। हैदराबादने 19 दिवसातच 10 धावांनी उंचावला सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।